हेच ते घर. अच्छा येतील आता ते. थँक्यू थँक्यू. काय मी लपतो, तो आला की. दादा दादा दादा, तुला किती मिस केलं माहिती आहे. तुझ्याशिवाय जेवण जात नव्हतं यार, करमत नव्हतं मला. फायनली तू. मी कार्यकर्त्यांना मदत करायला तयार असतो. तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो सांगा. प्रॉब्लेम काय नाहीये. आदित्य कुठे इथे राहतो का? हा इकडे राहत असेल बघा, इथे विचारा, कोणी सांगेल तुम्हाला. ओके ठीक. सॉरी. थँक्यू. हाय प्रीतम, चला आता शोधू पुन्हा. ये बघू. हळू हळू हळू. पारुताई, तुझ्यापेक्षा ना आदित्य दादाच चांगले आहे. बघ त्यांनी माझ्यासाठी किती सारे फटाके आणलेत. थँक्यू. बापरे, एवढे सारे फटाके. वा वा वा, मज्जा आहे बाबा एका मुलाची. माझ्या धनीने समजे पैसे खर्च केले वाटतं. काय हो धनी? काय सामानाची यादी दिली होती ना, सामान कुठे आहे? का समजे पैसे फटाक्यामध्ये संपवले? बस का, माझ्या बायकोनी सांगितलंय आणि मी ते सामान आणणार नाही. सगळं व्यवस्थित सामान आणलेलं आणि तेही पाव पाव किलोच. आणि हा परू, खसखस अजिबात आणलेली नाही. का हो का? 1 किलो खसखस आणणार होतात ना, मग का नाही आणलं? तू वेडी आहेस का? खसखस किती महाग आहे माहितीये तुला? हा पण मी बदाम आणलेत, थोडेसेच आणलेत. बर बर बर. चला, म्हणजे माझ्या धनींना बाजाराचा भाव समजला म्हणायचं. काय ग, मला का बोलवलं? बरं झोलकीन झालात, बसा इकडे. का बोलवलं मला सांगा, हे प्रीतम प्रिया शॉपिंगला गेलेत कधीपासून? ते इतका वेळ बाहेर जातात, कुठे जातात, इतका वेळ का लागतो हे तुम्ही त्यांना नाही विचारत का अजिबात? हो ग, तू म्हणतेस ते बरोबर आहे. म्हणजे ते शॉपिंगला गेलेत हे मला माहिती आहे, लक्ष्मीपूजनाच्या शॉपिंगला गेलेत. पण आतापर्यंत यायला हवे होते, नाही आले अजून. 1 मिनिट, मला काय वाटतंय, तू बघ ती 1 साडीवर 5 साड्या फ्री, तो एक सेल होता, तिकडे जाणार होतीस ना? तशी ती प्रिया मला चुकवून 1 साडीवर 10 साड्या फ्री अशा कुठेतरी सेलला गेली नसेल ना? बसा, तुम्हाला फक्त सेलचं कसं पडलेलं असतं? अगं मग कुठे जाणार? शॉपिंगला तर गेलेत ना. हे बघा, शी, ही कोण भिकारडी माणसं आहेत? नीट बघा. प्रीतम प्रिया, तिशा हा काय अवतार आहे? ते आदित्य आणि पारूला हे दोघं भेटायला गेलेत. त्या भिकारड्यांना मॅच करायचं म्हणून यांनी पण बघा स्वतःचा काय अवतार करून घेतलाय ते. एक सासू मॉमच्या विरोधाला न जुमानता हे दोघंही त्या आदित्य आणि पारू सोबत त्यांचे रिलेशन्स मेंटेन करतात व्यवस्थित. तुम्ही ना आता एक काम करा, तुम्ही हे फोटोज जाऊन तुमच्या वहिनींना दाखवा, त्यांना पण कळू देत. त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या विरोधात जाऊन आदित्य पारूला अजूनही भेटतायत आणि त्यांचं अजिबात काहीच ऐकत नाहीयेत. चालेल, पण दिशा काय स्मार्ट आहेस तू. आई दिवाळीत या घरात बॉम्ब फोडतेस, बॉम्ब. न्यू सासू मॉम, हे तर काहीच नाहीये, अजून खूप बॉम्ब फुटणार आहेत. तुम्ही बघत राहा, एक एक बॉम्ब फुटेल तसं त्या अहिल्याला वेळ लागत जाणार. म्हणजे दिवाळी नक्कीच धूमधडाक्यात साजरी होणार. आता बघत काय बसलाय? मी तुमच्या फोनवर फोटो पाठवते, लगेच त्यांना दाखवा. जा लवकर जा. हा हा वहिनी, इथेच जायचं ना आपल्याला?
दादा ऐक ना आदित्य दादा हा तुम्ही थांबा इथे, मी एका मिनिटात घेऊन आलो. अरे आदित्य दादा, हा? तुम्हाला बाहेर कोणतरी भेटायला आलंय, तुमच्या ओळखीचं असं बोलतोय. माझ्या ओळखीचं कोण आहे? जाऊन बघ घरी. चल बरं. गोपाळ बाळा बसा, मी आलो. दादा अरू अरे कशी आहेस? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? अरे होता यार तुमच्याशिवाय दिवाळीच इमॅजिन होत नव्हती. हा ते घर खायला उठलं होतं यार, जिवंत आहे की नाही ते कळत नव्हतं. मग म्हटलं त्यांना भेटायचं आणि आलो भेटायला. दादा चल ना. हा कोण छोटा पॅकेट? ओए छोटा पॅकेट कोणाला म्हणणार आहात? मी छोटा पॅकेट तर तुम्ही काय मोठा पॅकेट आहात का? अरे बापरे, अरे केवढं बोलतो हा. पण आहे कोण? गोपाळ नाव आहे याचं, शेजारीच राहतो, अगदी गणीसारखा आहे, गोड मुलगा एकदम. प्रीतम, आई कशी आहे? मेथीची तब्येत बरी आहे ना? वाटलंच होतं मला की तू हा प्रश्न विचारणार. बरी अरे आई, बरी. पण तुझ्या आठवण येते पण ती दाखवत नाही. पण आम्हा सगळ्यांना कळतं की तिला पण असं वाटतं की तू घरी असावंस. मला पण आईची खूप आठवण येते रे. तरी काय करू, ती तिचा हट्टच सोडत नाहीये. आदित्य सर, यांना काही इथंच बोलत उभं ठेवायचं आहे का? नाही. हो, घरी घेऊन जाऊया, मस्त बसून गप्पा मारूया. हो. गोपाळ बाळा, आजीला बोलवलंय सांग. या. श्रीकांत, तुला प्रिया किंवा प्रीतमचा काही फोन आला होता, काही मेसेज आला होता का? म्हणजे ते शॉपिंग करायला गेलेत आणि आता बराच वेळ झाला त्यांना जाऊन. अरे एव्हाना यायला हवे होते. हे दोघं नक्कीच आदित्य आणि पारूला भेटायला गेले असणार आणि त्यांना भेटल्यावर रमले असतील तिथेच. पण त्यामुळे इतका वेळ झाला आहे हे कळलंच नसणार त्यांना. पण आता काय करायचं? अहिल्याला काय उत्तर देणार आहे मी? श्रीकांत, काय रे? अगं हा, म्हणजे मगाशीच त्यांचा फोन येऊन गेला, मी सांगायचं विसरलो ऍक्च्युली. मग काय म्हणाले ते? खरं तर त्यांची खरेदी कधीच झाली आहे, पण अचानक मूवीला जायचा प्लॅन ठरला त्यांचा. मग मूवीला गेलेत ना, उशीर होईल त्यांना कदाचित. बर ठीक आहे, असू दे, त्यांना पण एन्जॉय करू दे जरा. वहिनी, दामिनी, काय झालं? अशी धावत का आली आहेस? तुम्हाला माहितीये का प्रीतम आणि प्रिया कुठे गेले ते? मूवीला गेलेत. हा, आताच सांगितलं ना मी. हो का? मला सांगा, चाळीत दाखवतात का मूवी?